असते? बघा, माझ्या माहितीप्रमाणे सर्वसाधारणप्रमाणे 700 ते 800 कोटीचं बांधकामाचं बजेट असते, बांधकाम विभागाचं वार्षिक. आता मला ह्या 2025-26ला मला वाटते 800 का 850 कोटीचं बजेट आहे. आणि आता तुम्ही भ्रष्टाचार असं म्हणालं तर मी आता सर्व अख्ख्या महापालिकेचा भ्रष्टाचार तुम्हाला या छोट्याशा वेळेमध्ये सांगू शकत नाही. परंतु एक माझा प्रयत्न आहे की हे जे 800 कोटीची जी तरतूद असते बांधकाम विभागाची, या 800 कोटीमध्ये जवळपास 10%, म्हणजे वर्षाला 10% जे पैसे आहेत हे अधिकाऱ्यांच्या खिशात जातात. तर ते कसे खिशात जातात? तर 3% कमिशनरला द्यावे लागतात, 1% ॲडिशनल कमिशनरला द्यावा लागतो, त्याच्यानंतर सिटी इंजिनियरला 1% द्यावा लागतो, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला 1% द्यावा लागतो, डेप्युटी इंजिनियरला 2% द्यावे लागतात, ज्युनियर इंजिनियरला 1% द्यावा लागतो, आणि 1.5% आहेत ते ऑडिट विभाग आहे. या ऑडिट विभागाला म्हणजे साधारण 9, 9.5 ते 10.5% हे ह्या अधिकाऱ्यांकडे जातात. कोणाकडे जातात? की जे महापालिकेचा पगार घेतात, आपली सेवा देण्यासाठी महापालिकेचा भरभक्कम पगार घेतात, अशा लोकांकडे हे जे लोकांचे, म्हणजे आता 800 कोटीचं बजेट असेल तर विचार करा, वर्षाला अधिकाऱ्यांच्या खिशात 10%च्या हिशोबाने किती पैसे जातात? बरोबर, 80 लाख रुपये. आणि मग जर हा जो भ्रष्टाचार जो होतो, कुणी आवाज उठवला या भ्रष्टाचाराबद्दल आत्तापर्यंत? या ठिकाणी ज्यांनी इतकी वर्ष सत्ता केली त्यांनी कधी साधं पत्र दिलं कोणाला?